भिवंडी शहरातील नारपोरी परिसरातील गंगारामवाडी या ठिकाणी जी कोहिनूर अपार्टमेंट ही जी इमारत होती, तळ अधिक 4 मजली अशी ही इमारत रात्री 11:30च्या सुमारास ही इथं पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेली आहे. आणि ही इमारत कोसळत असताना सायंकाळपासूनच तिला तडे जायला सुरुवात झालेली होती. आणि अशा परिस्थितीत ज्यावेळेस महापालिकेच्या स्थानिक प्रभाग समिती क्रमांक 4चे जे सहाय्यक आयुक्त आहेत अरविंद घोगरे यांना त्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी 10 वाजल्यापासूनच या ठिकाणी येऊन लोकांना सतर्क करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस ज्यावेळेस ते बाहेर घेऊन गेले आणि त्यानंतरच ही इमारत दुर्घटना झाली. माझ्यासोबत अरविंद घोगरे, नक्की काय त्यावेळेची परिस्थिती होती? साधारण 10:30च्या दरम्यान मला माहिती मिळाली की अशा बिल्डिंगला तडे गेले. मग माझा एक सहकारी आहे सुमित जाधव, तो आणि मी आलो आणि बिल्डिंगमध्ये सर्व रहिवाशांना आम्ही खाली जाण्यासाठी हे केलं आणि बिल्डिंगच्या बाहेर सर्वांना काढले आम्ही. परंतु काही जे कामगार होते अनधिकृतपणे खाली काम करत होते ते फक्त निघाले नाहीत. बाकी सर्व रहिवाशांना आम्ही बाहेर काढलं आणि 10 मिनिटात ती बिल्डिंग कोलॅप्स झाली. एकूणच जर आपण बघितलं की ज्या पद्धतीने आपण नागरिकांना वाचवायला गेलेला होता, पण आपला सुद्धा जीव धोक्यात येऊ शकला होता. ते ठीक आहे, देवाची इच्छा आहे, पण जे 4-5 लोकांचे गेले ते पण जायला नको, त्याची माझी इच्छा आहे. ज्या पद्धतीने ही इमारत धोकादायक असल्याचं समजते आणि ज्या पद्धतीची तिथे दुरुस्ती काम चालू होतं, ज्यामुळे या इमारतीला अजूनच जास्त धोका निर्माण झाला. आणि अशा परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी काय नक्की परिस्थिती आहे? या बिल्डिंगला आम्ही सर्व नोटीस वगैरे लावलेल्या होत्या धोकादायकच्या, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता संध्याकाळच्या वेळी त्यांनी दुरुस्ती करायला सुरुवात केली. आणि आम्ही कळल्यानंतर आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते आमच्या परवानगी न घेतल्यामुळे अशी घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर देव तारी त्याला कोण मारी असे आपण म्हण म्हणतो. आणि ती म्हण खऱ्या अर्थानं अरविंद घोगरे यांच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. कारण त्यांनी या ठिकाणी जे लोकांना सतर्क केलं, त्यांना इमारतीच्या बाहेर काढलं आणि त्याच्यामुळे या सर्वांचा जीव वाचवण्यामध्ये अरविंद घोगरेंना यश आलं. आणि त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा जीव धोक्यात येऊ शकला असता, परंतु त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता तेथील नागरिकांच्या जीवाची पर्वा केलेली आहे. भिवंडीहून कॅमेरा पर्सन आसिफ सर, संजय भुईर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.